हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही घरगुती बेल बनवून राहिलो आहोत. चला बघू आज आम्ही याच्यात काय काय टाकणार आहोत. सर्वात अगोदर आम्ही मोठा गंज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मुरमुरे टाकून राहिलेले आहे. मग आम्ही त्याच्यामध्ये चिप्स, शेवपुडी, परत मग छोटे छोटे कांदे कापलेले आहे, टमाटर कापलेले आहे, मिरची सांबार बारीक चिरलेली आहे, कढीपत्ता आणि मस्तपैकी चटकदार निंबू, डाळिया, शेंगदाणे आणि थोडंसं तेल. चला आता आपण एक एक मिक्स करून बघू. बघा आता आता आपण याच्यामध्ये शेंगदाणा आणि डाळ्या मिक्स केलेल्या आहे. वरतून कांदे टाकलेले आहे, टमाटर पण टाकलेले आहे, मिरची, सांबार, कोथिंबीर, आमच्याकडे सांबारच म्हणतात. पण पाहूनच तोंडाला पाणी येऊन राहिलेलं आहे. आता कढीपत्ता जाऊन राहिलेला आहे आमच्या भेलमध्ये. तिखट मीठचा डब्बा उघडलेला आहे. हळद थोडीशी, ही मुलगी यूट्यूबर आहे. ओळखलं का हिला? झिलमिल जैवी. हा, खूप तिखट झालेलं असं वाटून राहिलं आहे, पण तिखट होणार नाही. खूप असा म्हणजे खूप चांगला कलर दिसून येत आहे. चला आता मस्त यमी चिप्स. अरे यांनी चिप्समध्ये चिप्सचा पॉकेट पण टाकलेला आहे. उचला ते त्याच्यामधून बाहेर काढा. वाव, तोंडाला हळूहळू पाणी सुटून राहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता झिलमिल जैवी आमची सेवचा पॉकेट फोडून टाकून राहिली आहे. एवढा शेव लगेच झाला. आता याच्यामध्ये थोडंसं तेल, थोडंसं, खूप नाही, थोडंसं तेल टाकले जाईल. आता याला फिरवून घेणं येईल. मस्तपैकी फिरवून घेतला आहे. आता खूप वाट बघून राहिली हे मुलगी, केव्हा बनणार केव्हा नाही. आता निंबू टाकत आहेत. पुन्हा आपण टाकू थोड्या वेळात, एकदा फिरवून घेऊ. खूप मस्त असा छान कलर आलेला आहे. दुकानातली भेल असते तशी दिसून राहिली आहे. तिकडे सेव गायब होऊन राहिलेला आहे. चला आपली भेल आता लास्ट एंडवर आलेली आहे. बहुतेक इकडे पण आमचे सेव संपलेले आहेत. रॅपर सुद्धा खतम करण्यात येत आहे इकडे. वाव, मस्त दिसून राहिली आहे भेल आमची. सेव संपलेला आहे, पॉकेट इकडे खाली झालेला आहे. थोडंसं निंबू अजून एकदा फिरवून डबल टाकलं.
इथून एक चीज डबल फ्राय टाकलेलं आहे झालेलं बघा. म्हणते. चला आता जैवी याला थोडंसं चमचनी टेस्ट करेल. ते चम्मच आहे. तुम्ही म्हणा इथला एक स्टार्ट. भेल तर मस्त झालेली आहे. चला मंडळी, आमची भेल तयार झालेली आहे. तुम्ही पण आपल्या घरी बनवू शकता अगदी थोड्या वेळात. चलो बाय बाय कर. बाय. माझ्याकडून पण बाय.